पुढील 24 तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट वातावरण राहील, हवामान विभागाचा अंदाज। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। नाशिकच्या येवल्यामध्ये 4 दिवसाआड पाणीपुरवठा। येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक 2 मध्ये पालखेडच्या आवर्तनातून कमी पाणी मिळाल्यानं येवला नगरपालिका प्रशासनाचा निर्णय। अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी, शहरामध्ये आता 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय। लातूरच्या तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी पायपीट, नियोजनाअभावी नळाला पाणी नाही। जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी नागरिकांना हातपंपावर रात्रभर जागण्याची वेळ। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी एकत्र। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावं लागलंय। परभणीच्या दैठणा माळसोन्ना रस्त्यावर भीषण अपघात, टिप्परच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। नाशिकच्या तपोवन परिसरात काल रात्री एका प्लायवूडच्या गोदामाला आग, आगीमध्ये लाखोंचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। आईवडिलांकडून 1 महिन्याच्या चिमुकलीची हत्या, 4थी मुलगी झाल्यानं कृत्य केलं, आईवडिलांना अटक तर चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल। पुणे सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी, महामार्गावर चालत्या कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघून कारमध्ये सुरू असलेल्या गाड्यांवर डान्स करत तरुणांचा धिंगाणा। अलिबाग मांडवा मार्गावरील माने फाट्याजवळ भीषण अपघात, कारची मोटरसायकलला जोरदार धडक, अपघातामध्ये पती पत्नीचा मृत्यू। धुळे महानगरपालिकेमध्ये आयएस दर्जाचा आयुक्त नेमा, माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी। गोटेंच्या आरोपांची महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्यानं दखल घेतली। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन, जत आणि कवठे महांकाळसाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येणार, राज्य शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध। वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक, धुळ्यामध्ये युवक आघाडीचं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन, गॅस सिलेंडरची प्रतिमा जाळत दरवाढीचा निषेध केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।